नवापूर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली असून यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काढणीला आलेल्या पिकांचा घास हिरावला गेल्यानं बळीराजा पूर्णपणे हताश झालाय। या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। पूर्व आणि पश्चिम पट्ट्यात मोठं नुकसान रविवारी संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे झालं असून तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील चौकी, मोरकरंजा, पानबारा, सोनखाम, तिळासर, जामनपाडा या भागातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। याचबरोबर पश्चिम पट्ट्यातील खेकडा, झामनचर, कारेघाट, लक्कडकोट, गडद, आंपाडा आणि इतर भागातही पिकांचं नुकसान झालंय। भात, सोयाबीन, तूर या पिकाला मोठा फटका बसलाय, तर नवापूर तालुक्यात प्रामुख्यानं भात, सोयाबीन आणि तूर या पिकांची सर्वाधिक लागवड केली जाते। या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेलं भात पीक पूर्णपणे आडवं झालंय, तर सोयाबीन, तूर आणि मका या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय। या अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान फार मोठं आहे। यामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे देखील अद्याप अपूर्ण आहेत। त्यामुळे तातडीनं सर्व नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी या मोठ्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। यामुळे शासनानं याची तातडीनं दखल घेऊन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आणि सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी जोरदार मागणी आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।